स्वाहा म्हणलं जातं. का म्हणलं जातं? स्वाहा का म्हणलं जातं? सो आपल्याला त्याचं पावित्र्य हवंय, त्याचा रौद्र रूप आपल्याला नको आहे. तर स्व आहा आणि अग्नी हा प्रत्येक गोष्टीचा साक्षी असतो. जेव्हा आपण पूजाही करतो तर सर्वात पहिले आपण दिवा लावतो, कारण मी जी पूजा करते त्याचं कोणीतरी साक्ष पाहिजे. समवन शुड विटनेस इट. त्या अग्नीला त्याचं साक्ष मानली जाते, म्हणून दिवा आधी लावला जातो आणि मग पूजा केली जाते. जर तुमच्या लक्षात आलं, कुठलीही पूजा असू दे, आधी दिवा, अगरबत्ती आणि मग त्याच्या साक्षीमध्ये पूर्ण पूजा होते. बाकी सगळे संस्कार त्याच्या साक्षीत होतात. मग अग्नीला साक्षी धरून एक एक वचन सप्तपदीत सांगितलं जातं. आणि आपला जो हा निरोप आहे की आम्ही दोघं लग्न करणार आहोत, आम्ही दोघांची अशी अशी अमुक अमुक साथ देणार आहोत, तर ते एक वचन बोलून मग स्वाहा स्व आहा मी हे करणार आहे याची तुम्ही साक्ष आहात, म्हणून ऍक्च्युली अग्नीमध्ये ते लहाय टाकल्या जातात किंवा तो आहुती दिली जाते आणि देवाला सांगितलं जातं की वी आर गोइंग टू बी कनेक्ट टुगेदर आणि एकमेकांची साथ आम्ही पुढे घेऊया.